शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त शिवसेनेचा विभाग क्रमांक 9 चे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे यांच्या वतीने चेंबूर अणुशक्ती नगर विधानसभा क्षेत्रात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमात दक्षिण मध्य मुंबईचे लोकप्रिय खासदार अनिल भाऊ देसाई आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण, चेंबूर विधानसभाचे पूर्व विधायक प्रकाश फातर्पेकर यांनी खास उपस्थिती लावली। त्यांनी सर्व रक्तदात्यांचे मनपूर्वक आभार मानले तसेच शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या। या रक्तदान शिबिरात महिला आणि पुरुष शिवसैनिक, विधानसभा संघटक, उपविभाग प्रमुख, समन्वयक, शाखा प्रमुख, शाखा समन्वयक, युवासेना अधिकारी, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख आणि शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत यशस्वीरित्या पार पडले। शिबिराच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्वाची भावना जोपासत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने जनतेशी असलेली बांधिलकी अधोरेखित केली आहे। पल्लवी ब्लड बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी शिवसेना विभाग क्रमांक 9 चेंबूर आणि अणुशक्ती नगर विधानसभेच्या वतीने आणि युवासेनेच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। रक्ताचा तुटवडा जाणवत होता, ब्लड बँकेच्या माध्यमातून तशी विनंती आली आणि म्हणून आम्ही आज हे शिबिर आयोजित केलं आहे। दरवर्षी प्रत्येक शाखेच्या माध्यमातून शिबिराचं आयोजन हे होतच असतं, परंतु तातडीची गरज भागवण्यासाठीचा हा आजचा आमचा प्रयत्न आहे। साधारण 150च्या वर या ठिकाणी आत्तापर्यंत रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि दुपारी 3 वाजेपर्यंतच आम्ही हे ठेवलेलं आहे। त्यांना 100 बॉटल्स हव्या होत्या, परंतु आता 150च्या वर गेलेले आहेत आणि मला वाटतं साधारण 250 ते 300 लोक आज रक्त दान करतील। आणि आज योगायोगाने मैत्री दिनसुद्धा आहे, त्याच्यामुळे मैत्री एक शिवसेनेचं म्हणजे ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि लोकांचं एक अनोखं एक मैत्रीचं बंधन आहे। मला वाटतं आज सर्वांना मैत्री दिनाच्या सुद्धा शुभेच्छा आणि आगळ्या पद्धतीने आज हा मला वाटतं मैत्री दिन आम्ही साजरा करत आहोत। अत्याधुनिक हॉस्पिटल व्हायला पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे। कुठेतरी शताब्दी हॉस्पिटलवरती बाहेर पडतोय, अजूनही कुठल्याही प्रकारे ते होत नाही आणि त्याला प्रायव्हेट करण्याची कुठेतरी लावून धरलेली आहे। काय सांगायला? महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिका आज त्यांची बटीकत झाली आहे आणि त्यांच्यामुळे शताब्दी हॉस्पिटल सहित अनेक 3 रुग्णालय आहेत त्यांचं खाजगीकरणाच्या माध्यमातून चालवण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत। लोकांचा विरोध या ठिकाणी आहे आणि तो विरोध आम्ही मुंबई महानगरपालिकेला आम्ही कळवलेला आहे की आर्थिक कुठल्याही परिस्थितीमध्ये बोजा हा पडता कामा नये लोकांवर, ही आमची भूमिका आहे। आणि त्या दृष्टीने आमचे खासदार अनिल देसाई हे मुंबईच्या आयुक्तांशी बोलत आहेत। आम्हीसुद्धा पत्रव्यवहार त्या दृष्टीने DMC जे आहेत हेल्थचे त्यांच्याशी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि मला वाटतं लवकरच लोकांची जी मागणी आहे त्यांच्यापुढे आम्ही नेऊ आणि मला वाटतं जर आर्थिक बोजा पडणार असेल रुग्णांवर आणि इथल्या गोरगरीब लोकांवर तर निश्चितपणे आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि हे आम्ही होऊन देणार नाही। आता काही दिवसानंतर अजूनही रस्त्यावरती खड्डे प्रचंड बघायला भेटत आहेत। खड्डे मुक्त करू असं सांगण्यात आलेलं होतं, पण अजून खड्डे मुक्त झालेलं नाही। बघा, आपल्याला सर्वांना माहिती असेल की निवडणूक आयोगाची जी यंत्रणा आहे आणि देशातली जी या वेगवेगळ्या यंत्रणा आहे त्यांना हाताशी धरून आज हे सत्तेमध्ये बसलेले आहेत। म्हणजे लोकशाहीचा गळा घोटून हे अनैतिक पद्धतीने राज्य सरकार त्या ठिकाणी काम करत आहे। हे जरी खरं असलं तरी आज तुम्ही पाहत असाल की महाराष्ट्र सरकारमध्ये आपापसामध्ये मंत्र्यांमध्ये काय चाललं आहे। मंत्र्यांच्या माध्यमातूनच लोकांवर अत्याचार होत आहेत। दररोज मंत्र्यांची नवीन प्रकरणं उजेडात येत आहे। कोणाचाही कंट्रोल आणि नियंत्रण म्हणजे मुख्यमंत्र्यांचा सुद्धा नियंत्रण या शासनाच्या मंत्र्यांवर पण नाही आहे, प्रशासनावर पण नाही आहे। कोट्यावधीचे घोटाळे होत आहेत, कोट्यावधीचे घोटाळे हे झाकले जात आहेत आणि कोट्यावधीचे टेंडर जे त्या ठिकाणी दिले जात आहेत जवळजवळ 3000 कोटीचा टेंडर घोटाळा झालेला आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून त्याच्यावर आता ब्रेक लागला आहे। अशी अनेक प्रकरणं आहेत। म्हणजे बोलायला गेलं तर महाराष्ट्र शासन हे शासन राहिलेलं नाही आहे, दुःशासन झालेलं आहे। परंतु मायबाप जनता जी आहे, मायबाप जनतेला सुद्धा फसवलं जात आहे। आगामी काळामध्ये कुठेतरी हुकुमशाहीच्या माध्यमातून लोकांवर जबरदस्ती करण्याचा जो प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न हाणून पाडण्याच्या दृष्टीने लोकांनीच मला वाटतं जागरूकतेने याच्यावर कार्यवाही केली पाहिजे।
राजकीय प्रश्न म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने त्याच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. प्रभूजी साखर पाणी कुठेतरी आता गणपतीसाठी रत्नागिरी जाण्यासाठी जातात, पण मुंबई गोवा महामार्ग अजूनही लोकांच्या सेवेसाठी. मुंबई गोवा महामार्ग असेल किंवा मुंबईतले रस्ते असतील, मुंबईतली अवस्था असेल, कुठेच काहीच व्यवस्था दिसत नाही आहे. गणेश विसर्जनाच्या दृष्टीने आपल्याला आता माहिती असेल की कोर्टाचा आदेश आहे, पण मला वाटतं मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विसर्जनाची व्यवस्थासुद्धा यावेळेला कोलमडेल अशा पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या निदर्शनास आम्ही आणून दिलेलं आहे. आम्ही कालच माटुंग्याचे जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की सायन तलाव जो आहे तिथे जवळजवळ 5,500 गणेश मूर्तींचं विसर्जन होतं आणि आता असं सांगितलं जात आहे की 6 फुटापर्यंतच्या ज्या मूर्त्या आहेत त्याचं विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करणार आहे. परंतु मला वाटतं कृत्रिम तलावाची व्यवस्था करणं संपूर्ण मुंबईमध्ये एवढ्या गणपतीसाठी गणेशासाठी हे होऊच शकत नाही आणि शासनाने पुन्हा एकदा कोर्टामध्ये जाऊन की बाबा ही व्यवस्था या वर्षात होणं अशक्य आहे हे सांगितलं गेलं पाहिजे. परंतु शासनाला मला वाटतं काही करण्याचं मानस दिसत नाही. गणेश मूर्तींची विटंबना ही कोणत्याही परिस्थितीमध्ये विसर्जनाच्या वेळेला होऊ नये अशी सर्वांची भूमिका आहे आणि ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे. आणि असा जर काय प्रकार झाला तर तीव्र लोकभावना त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल विसर्जनाच्या दिवशी. शिवसैनिक नेहमी तत्पर असतात. रक्तदान असू दे किंवा कुठल्याही कार्य शिवसैनिकच्या शाखा 24 तास उघडे असतात. हो ना, दररोज शाखा उघड्या असतात. शाखेमध्ये लोक येतात, लोकांचे प्रश्न आम्ही हाताळतो आणि वेगवेगळ्या माध्यमातून सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत किंवा काही जण रात्री झोपेतूनसुद्धा शिवसैनिकांना उठवत असतात. आणि आमची जी सेवा आहे, जी शिकवण आहे, जी छत्रपती शिवरायांपासून ते बाळासाहेबांपर्यंत आणि पुढे आता उद्धवसाहेब चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करतात. आम्ही आमचं काम हे करीतच आहोत. सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तसंच आमचे विभाग प्रमोद शिंदेसाहेब व पद्मावतीताई, विभाग संघटिका पद्मावतीताई यांच्या मार्गदर्शनाने रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. या रक्तदान शिबिर पालक सेना व युवा सेना यांच्या यांनी आयोजन केलेलं आहे. जवळजवळ 70 रक्तदात्यांनी इथे रक्तदान केलेलं आहे. तर सर्वच पालक सेना व युवा सेना यांचे इथे मनपूर्वक आभार व रक्तदात्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात रक्त तुटवडा भासत आहे. तर पल्लवी ब्लड बँकेचे विनंती केली होती विभाग प्रमुख प्रमोद शिंदेसाहेब यांना की रक्ताचा तुटवडा आहे तर आपण रक्तदान शिबिर आयोजित करावं. त्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी विभाग क्रमांक 9च्या वतीने विभाग प्रमुख प्रमोद शिंदे व शिवसेना नेते खासदार अनिलभाऊ देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी जास्तीत जास्त नागरिकांना विनंती करेन की या रक्तदान शिबिरामध्ये आपण भाग घेऊन आणि काही रुग्णांना जो रक्त लागत आहे त्यांच्यासाठी आपण रक्तदान जरूर करावं. सगळ्यांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र. मी किरण म्हात्रे, शाखा प्रमुख 148. शिवसेना म्हटलं तर समाजसेवा हे एक बंधन जोडलेलंच असतं आणि सुरुवातीपासूनच आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये कोणतीही गरज लागली आणि खास करून रक्ताची गरज लागली तर सामान्य नागरिक जो शिवसैनिक नसला तरीसुद्धा त्याची पहिली धाव जी असते ही शिवसेना शाखेकडे असते. आणि बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही 80% जे समाजकारण आहे ते करत राहा आणि तो व्रत घेऊन आम्ही सगळे कार्यकर्ते शिवसैनिक काम करत असतो. आणि 80%च्या समाजकारणामध्ये हा एक मोठा सिंहाचा वाटा असतो की कधी कोणाला रक्ताची गरज लागली तर ती रक्ताची गरज शिवसेना शाखेमधनं पूर्ण केली जाते. आणि त्यासाठी अनेक ब्लड बँक आहेत, त्या ब्लड बँकेशी आम्ही संपर्क साधून नेहमी शाखेच्या माध्यमातून तर आमचे हे ब्लड डोनेशन कॅम्प असतातच. तर त्याचप्रमाणे आज विभागाचा चेंबूर विधानसभा आणि अणुशक्तीनगर विधानसभा या 2 विधानसभा मिळून आम्ही आज विभाग क्रमांक 9चा इथे एक भव्य असा रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे. आणि त्यामध्ये सुद्धा आपण बघाल की उत्स्फूर्त असे रक्तदाते इथे आलेले आहेत.
म्हणजे शिवसेना आणि समाजसेवा हे एकच मी सांगेन आणि त्याप्रमाणे आम्ही त्या वाटचालीवर चाललेलो आहोत आणि अशी चांगली कामं आमच्या हातून घडत आहेत. आम्ही निमित्त मात्र आहोत आणि घडवून घेणारा तो परमेश्वर आहे आणि आम्हाला वाट दाखवणारे आमचे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे आहेत आणि त्यांचा मी खरोखर आभारी मानेन की त्यांच्यामुळे आम्हाला समाजसेवा करण्याचा हा मोका मिळालेला आहे. सर्वप्रथम जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी लाडके मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज 3 ऑगस्ट रोजी आमचे सर्वांचे लाडके विभाग प्रमुख आदरणीय प्रमोदजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. रक्तदान शिबिर का करण्यात आलं याचं कारण असं आहे की हॉस्पिटलमध्ये खूप रक्ताचा तुटवडा होता. हॉस्पिटलचे आणि ब्लड बँकचे काही लोकांनी शिंदे साहेबांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. शिंदे साहेबांना विनंती केली की साहेब रक्त कुठंच नाही आहे, तर आम्हाला काही करा, तुम्ही आम्हाला रक्त देण्याचा प्रयत्न करा. शिंदे साहेबांनी कोणताही विचार न करता त्वरित उद्धव साहेबांचा वाढदिवसाचं औचित्य साधलं आणि सर्व शिवसैनिकांना आव्हान केलेलं आहे का मुंबईमध्ये संकट आलेलं आहे रक्ताचं, तर आपल्या प्रत्येक शिवसैनिकांना आज रक्त देणं गरजेचं आहे. तर आपण विभाग क्रमांक 9च्या वतीनं आपण रक्त द्यायचा प्रयत्न करूया आणि आज या चेंबूरमध्ये गुरुकृपा हॉलमध्ये विभाग क्रमांक 9 चेंबूर विधानसभा व अणुशक्ती नगर विधानसभेचे जेवढे शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक यांनी येऊन या ठिकाणी भरघोष रक्तदान केलेलं आहे आणि ज्यांनी रक्तदान केलेले आहे त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो. आज शिवसेना तेव्हाच धावते जेव्हा मुंबईवर महाराष्ट्रावर कुठलेही संकट येते आणि आज या संकटाला आम्ही सामोरं जात आहोत आणि याचा आम्हाला सार्थक अभिमान आहे शिवसेनेचा. आणि खरं तर उद्धव साहेबांचा जे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच लोक करू शकतात आणि मी ह्या पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो आणि ह्या पक्षाच्या लोकांच्या वतीने जी लोक रक्तदाते आहेत त्यांनाही खूप धन्यवाद देतो की ते आवडीने येतात आणि रक्तदान करतात आणि हे काम फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच पक्ष करू शकतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. करण्यात आलेलं आहे. सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी हे रक्तदान शिबिर सर्व शाखा प्रमुख, युवा सेनेचे पदाधिकारी, महिला पुरुष, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, शिवसैनिक या मोठ्या संख्येने ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या भावनेनं या ठिकाणी महिला पुरुष आमचे पदाधिकारी महिला देखील या ठिकाणी, परत आमचे काही शाखा प्रमुख आहेत, काही गटप्रमुख आहेत, त्यांच्या घरातील सदस्य देखील या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झाले. आपल्याला चांगलं आठवत असेल 26/11ला जो आत्मघातकी हल्ला या मुंबईवर झाला होता तेव्हा एवढं मोठं रक्तदान या ठिकाणी मुंबईमध्ये झालं होतं. ते केम हॉस्पिटलचे डीन यांनी बाळासाहेबांना आणि उद्धव साहेबांना सांगितलं होतं की तुमच्या शिवसैनिकांना सांगा त्या ठिकाणी रक्त साठवण्यासाठी जागा नाही आहे. रक्त साठवण्यासाठी जागा नाही म्हणजे त्याच्यासाठी जी शास्त्रीय यंत्रणा लागते त्याच्यामध्ये भरघोस रक्त साठलेलं आहे. म्हणजे अशी परिस्थिती आहे. शिवसैनिकांना फक्त आवाहन केलं, मग ते कुठच्या जातीचा, धर्माचा, कुठच्या पंथाचा काहीही सबब न सांगता त्या ठिकाणी त्या रक्तदान शिबिरामध्ये ते सहभागी होतात. आमच्या शाखेच्या माध्यमातून देखील प्रत्येक बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाला रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं. पण या ठिकाणी रक्ताचा तुटवडा आहे. विभाग प्रमुखांच्या माध्यमातून सर्व शाखांना आवाहन केलं आणि सकाळपासूनच या ठिकाणी रक्तदात्यांची तुम्ही बघितले असेल सर्व हलचाल चालू आहे. पण कोणाला हिमोग्लोबिन कमी आहे, कोणाचा काही BP वाढलेला आहे, अशा अनेक त्रुटी येतात. पण या ठिकाणी हे महारक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी ज्या रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला आणि हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी ज्या आमच्या महिला पुरुष पदाधिकाऱ्यांनी या रक्तदानाने या इथपर्यंत आणलं, मी विभागाच्या वतीने आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शाखेच्या माध्यमातून त्यांचे मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो. आपल्याला देखील सर्व मीडिया आमच्या बांधवांना या श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि गोकुळाष्टमीच्या देखील खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आज आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे विभाग क्रमांक 9 चेंबूर विधानसभा, अणुशक्ती नगर आणि सायन कोळीवाडा या विधानसभेतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
आपल्या सर्वांनाच माहिती आहे, रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. त्याच्यामध्ये जात धर्म पंथ काही मानलं जात नाही. कोणाचंही रक्त कोणालाही चालतं, म्हणजे त्यांच्या ग्रुपप्रमाणे. त्यामुळे हे जे दान आहे ते सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि आज त्याचा तुटवडा परत आहे. आपण शासनाची आपल्याला विनंती करत आहे की रक्त कमी होत आहे, त्यासाठी ही एक शिवसेना पक्षातर्फे जी जनसामान्यांना जी मदत होते त्यासाठी हा कार्यक्रम केलेला आहे. बाळासाहेबांची शिकवण आहे आम्हाला. शिवसेना ही एक संघटना आहे, आधी पक्ष राजकीय पक्षानंतर आहे. शिवसेनेची जी संघटनेची स्थापना झाली हे सामाजिक लोकांचे जे सामाजिक प्रश्न होते, न्याय हक्कासाठी जी लढा होता त्यासाठी उभारलेली संघटना आहे. त्याच्यात 80% समाजसेवा आणि 20% राजकारण आणि हे सर्वात श्रेष्ठ असं कार्य आहे रक्तदानाचं, ते आज इथे चालू आहे. बघा, मुंबईसाठी शिवसेनेने जे केलेलं आहे ते कुठल्याच पक्षाने केलेलं नाही आहे. त्यामुळे शिवसेने ही नेहमी 80% समाजसेवा आणि 20% राजकारण, समाजसेवेच्या माध्यमातून शिवसेना घरोघरी पोचलेली आहे. कुठेही अडीअडचण असेल, कोणालाही काही गरज असेल तर तो पहिला शिवसेनेच्या शाखेकडे धावतो, शिवसैनिकाकडे धावतो, बाकी कुठल्याही पक्षाकडे नेत्याकडे धावत नाही. त्यामुळे लोकांना 100% खात्री असते की आपल्याला न्याय मिळेल. आपल्या जर कुठे आपलं काम होण्यासारखं असेल तर ते शिवसैनिक आणि शिवसेनेची शाखाच करू शकते. 100% शिवसेनेचाच महापौर, शिवसेनेचीच सत्ता या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये येईल. आता हे सत्ताधारी सगळे घाबरलेले आहेत, त्यामुळे निवडणुका काही ना काही कारणं देऊन पुढे ढकलत आहेत. तर ठीक आहे, जनतेला माहिती आहे, जनतेचा विश्वास शिवसेनेवर आहे. गेली 25-30 वर्ष शिवसेनेने जे काम केलेलं आहे ते काम कोणीही केलेलं नाही आहे. तुम्ही उदाहरणार्थ जी महानगरपालिकेच्या ठेवी होत्या त्याची अवस्था काय आहे हे जनतेला कळतं आहे सगळं. महानगरपालिकेचे भूखंड, शासनाचे भूखंड कसे कोणाच्या एखाद्या व्यक्तीच्या नावावर, एखाद्या संस्थेच्या नावावर दिले जातात हेही लोकांना माहिती आहे. आता उधळपट्टी चालूच आहे. महानगरपालिकेत नगरसेवक नाही आहे, प्रशासक नेमलेला आहे. कमिशनरला डायरेक्ट फोन येतो, एवढे पैसे सँक्शन करा, एवढे कॉन्ट्रॅक्ट टेंडर काढा आणि त्या पद्धतीने चाललेलं आहे. 100% तुम्ही हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारू शकता. तुम्ही सत्तेत ते बसलेले आहेत. त्यांच्या विचारांनी आम्ही हे जे कार्यक्रम आयोजित करत असतो, जसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हेच ध्येय धोरणं आम्ही घेऊन समाजात काम करत असतो आणि त्याचाच हा एक उपक्रम म्हणून लोकांची जी गरज आहे ती लक्षात घेऊन शिवसेना संघटना ही प्रत्येक वेळी ज्या गरजा असतात त्याप्रमाणे काम करत असतं. आज आम्हाला काही दिवसापूर्वी सांगण्यात आलं की आपल्या या विभागात रक्ताचा तुटवडा आहे, तर त्या अनुषंगाने आम्ही सन्माननीय पक्षप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त आज हा रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलं आणि हा रक्ताचा तुटवडा आज या इथे भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो. दिवस संपूर्ण मुंबईमध्ये महारक्तदान शिबिर आयोजित करून सर्व शिवसेना शाखेतर्फे केला जातो आहे. त्याचप्रमाणे आमचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे आणि पद्मावती शिंदे यांनी इथे केला. पल्लवी ब्लड बँक यांनी हे केलं आणि ह्याच्यात मोठ्या प्रमाणे शिवसैनिक नाही तर इतर नागरिक देखील याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत. आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. हे दान नेहमीच करत राहावं असं मी प्रत्येकाला आव्हान करीन. आणि आता हा जो रक्ताचा तुटवडा होता त्यासाठी हे रक्तदान घेतलेलं आहे, पण नेहमीच शिवसेना अग्रेसर असते. आम्ही मोठं महारक्तदान घेतलेलं उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि वर्ल्ड रेकॉर्ड केलेला. नेहमीच आम्ही अशा प्रकारे सामाजिक कार्य करत असतो. एवढंच तुर्तास बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आमच्या पद्माताई आणि सर्व महिला, आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज हा रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे आमच्या विभाग प्रमुखांनी आणि चांगल्या पद्धतीने सर्वांचा प्रतिसाद आहे. विभागामध्ये रक्ताचा तुटवडा झाला का प्रत्येक पेशंटला रक्ताची गरज लागते आणि कधी हॉस्पिटलला उपलब्ध असतं, कधी माणसं देखील उपलब्ध नसतात. तर ह्या माध्यमातून बऱ्याच वर्षापासून संघटनेच्या स्थापनापासून आम्ही रक्तदान शिबिर आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित करतो. बाळासाहेबांनी आम्हाला तसं बाळकडू दिलेलं आहे, त्यांनी तसं शिकवलेलं आहे आणि आज त्याच पद्धतीने साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज हे रक्तदान शिबिर आयोजित केले. सगळ्यांना आवाहन करतो का आज हे शिबिर झालेलं आहे, तरी ज्यांना रक्तदान करायचं आहे त्यांनी येऊन इथे नागरिक, शिवसैनिक, पदाधिकारी आणि मी एक पदाधिकारी, मी स्वतः रक्तदान केलेलं आहे आज. कारण आम्ही पूर्वापारपासून रक्तदान हे करत आलेलं श्रेष्ठ दान आहे आणि सर्वांना त्याचा उपयोग व्हावा, सर्वांना जीवनदानात आमचं सहभाग मिळावा हीच इच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.
जय महाराष्ट्र. मी दीपाली सकाराम डावळ, चेंबूर युवती विभाग अधिकारी आहे. आज आम्ही हा जो रक्तदानाचा जो प्रोग्राम आम्ही ऑर्गनाईज केलेला आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या उद्धवसाहेब आमचे जे आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण चेंबूर आणि अणुशक्तीनगर या 2 विभाग विधानसभेच्या थ्रू आम्ही हा प्रोग्राम चालू केलेला म्हणजे घेत आहोत रक्तदानाचा. आणि यामध्ये आमचे आत्तापर्यंतचे 70च्या वरती म्हणजे डोनेटर आम्हाला मिळालेले आहेत आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांचे आभार मानतो. आणि त्याच्यासाठी आम्हाला जे युवा सेना आणि पालक सेना त्यांनी आम्हाला जे भरभरून जे मदत केलेली आहे आणि त्यांचं सहकार्य मिळालेलं आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानत आहोत. ही एक आपण समाजसेवाच करत आहोत आणि आता तुम्ही बघत आहात प्रत्येक ठिकाणी रक्ताचा तुटवडा तर आपल्याला भासतच असतो, पण त्या माध्यमातून जर आपल्याकडनं जर काही छोटंसं एक हातभार लागला त्यासाठी आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणखीन ह्याचा लाभ परिसरातीलच असं नव्हे तर बाहेरूनसुद्धा जे ओळखीचे असतात परिसराच्या बाहेरचे जे आपल्या विभागाच्या बाहेरचे असतील ते देखील ओळखीचे असतात ते देखील याचा लाभ घेतात. ताई, बाळासाहेबांची शिकवण होती की 80% समाजकारण आणि फक्त 20% राजकारण. शिवसैनिक नेहमी तत्पर असतात, काही असू दे मुंबईच्या जनतेसाठी असतात, कुठलंही काम असू दे त्या आम्ही सुरुवातीलाच म्हणाली रक्तदान शिबिर सुरुवात केलीच मुळात शिवसेनेने. बाळासाहेबांचे जे ब्रीदवाक्य तुम्ही आता जसं म्हणालात 80% समाजकारण 20% राजकारण त्या माध्यमातूनच हे रक्तदान शिबिर असू दे, आरोग्य शिबिर असू दे, वेगवेगळ्या स्पर्धा असू दे, हे सगळं सर्व आपण शिवसेनेच्या माध्यमातून करत असू. त्याचाच भाग हे रक्तदान शिबिर आहे आणि रक्तदान हे श्रेष्ठदान असंच आपण म्हणतो. CEN न्यूज देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.